नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत कृषी महोत्सव या ठिकाणी। गेल्या 3 दिवसापासून अमरावती येथे सुरू असलेला कृषी महोत्सव आपण पाहत आहात। या ठिकाणी बरेचसे स्टॉल लागलेले असून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आपल्याला दिसून येत आहे आणि नागरिकांसाठी येथे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिल्या जात आहे। प्रत्येक स्टॉलवर अतिशय महत्त्वाची, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ घेऊन आणखीन जास्तीत जास्त चांगलं उत्पादन घेता येईल यासाठी या कृषी महोत्सवाचं आयोजन केलेले आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रदर्शनात शोभिवंत झाडांचे व फुलांच्या प्रदर्शनीचे दालन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे। या पुष्प प्रदर्शनीमध्ये जागतिक 18 वर्गवारीमध्ये 2500 पेक्षा जास्त विविध फुलांच्या व शोभिवंत झाडांच्या प्रजाती या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। सध्या शेवंतीच्या फुलांचा हंगाम सुरू असल्याने सर्व प्रकारच्या रंगाचा शेवंती व रंगीबेरंगी झेंडू उत्तम जातीचे पाहावयास मिळाले। फळभाज्या या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या व बियाणे सोबतच बोन्साई केलेले शोभिवंत झाडे तसेच संस्थेचे व बचत गटाच्या महिलांमार्फत खाण्याच्या विविध पदार्थांचे स्टॉल देखील लागले होते। शेतीसाठी उपयुक्त असे अनेक अवजार, अत्याधुनिक पद्धतीच्या नवीन टेक्नॉलॉजी ट्रॅक्टर साधने असून त्यांची माहिती सुद्धा उपलब्ध होती। महिला आर्थिक विकास महामंडळांकडून गृह उपयोगी वस्तूंचे, कपड्यांचे देखील स्टॉल या कृषी महोत्सवामध्ये पाहायला मिळाले। सोबतच गाई म्हशी यांच्या देखील विविध प्रजाती या कृषी महोत्सवामध्ये पाहायला मिळाल्या। यामध्ये 51 लाखाचा सुलतान हा प्रेक्षणीय ठरला। आदी प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। हे सर्व फुलांचे प्रदर्शन पाहण्यासाठी लाखो लोकांनी या ठिकाणी भेट दिली आहे। आपण पाहत आहात एस न्यूज महाराष्ट्राने घेतलेला हा सविस्तर वृत्तांत। मी जिया वाकोडे व सहसंपादक राजू शिवणकर।